नाही रे नाही गुणाचे नाही रे. तुकोबाराया आपल्याला उपदेश करतात, बाबा हा नर्द प्राप्त झालेला आहे, मग काय करा, तो देव, त्या देवाला आपलंसं करून घ्या. देवाला आपलंसं केलं, जगातलं आज ज्या तुम्हाला मला ज्या सुखाची अपेक्षा आहे ते सुख तुम्हाला मला प्राप्त होईल, पण देवाला आपलंसं करावं लागेल. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल, तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं देवाला आपलंसं करा, आपुला तो एक, आपला करा, देव आपला करा. आणि जीवन जगत असताना माणसाला समजलं पाहिजे आपलं कोण आहे, हे माणसाला कळणं फार गरजेचं आहे. आपण आपलं कोणाला मानलेलं आहे, मला सांगा महिला मंडळ, देव आपला आहे का? देव आपला आहे का? बोला, देव आपला, बोला काहीतरी बोला, मला मातीत घाला पण बोला. देव आपला आहे, देव आपला आहे. इकडं देव आपला, परत पार्टी बदलायची नाही. तुम्ही म्हणता देव आपला आहे, देव आपला आहे. मला सांगा, तुम्ही म्हणता देव आपला आहे, तुम्हाला जर समजलं असतं देव माझा आहे, देव आपला आहे, तर तुम्ही इतका सायासानं प्रपंच केला, मग कसं म्हणतात देव आपला आहे? ज्या अर्थी आपल्याला समजलं नाही देव माझा आहे, देव आपला आहे, देव अंतःकरणात आहे, ज्या अर्थी तुम्ही इतका सायासानं प्रपंच करतात, संत सांगतात सायास करीसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी. ज्या अर्थी तुम्ही इतका सायासानं प्रपंच करताय त्या अर्थी तुम्हाला मला समजलेलं नाही देव माझा आहे. आपण आपलं कोणाला मानलंय? बहीण माझी, भाऊ माझा, आई माझी, वडील माझे, काकी माझे, काका माझे, दाजी माझे, मावशी माझे, या सगळ्यांना आपण आपलं मानलेलं आहे. ही नाती गोती ज्याला आपण म्हणतो, जी गोत्यात आणतात तीच, कळतंय ना, नात्यातली नात्यातली तीच, नात्यातली नात्यातली ही नाती गोती ज्याला आपण म्हटलं. माणसावर जर वाईट वेळ आली तर या वाईट वेळेला आपली आई, आपले वडील, आपला भाऊ, आपली बहीण सगळे आपल्याला सोडून जातात. म्हणून संतही आपल्याला म्हणतात, नाही रे नाही गुणाचे नाही रे नाही
कोणाचं नाही, जी नातीगोती आपण मांडली, माणसावर वाईट वेळ आली, या वाईट वेळेला सगळे आपल्याला सोडून जातात. मी पुरावा तुम्हाला देऊन जाईल. महाभारतातली सुंदर एक कथा आहे. महाभारत पाहिलं बचत गट? महाभारत पाहिलं का? पाहिलं का? रोज चालू आहे घरात? तसं काय नाही ना. त्या महाभारतातली फार सुंदर कथा आहे दादा, ऐका. आपलं कोण आहे याच्यासाठी उदाहरण सांगते बरं, बार काही नाही का. महाभारतामध्ये धर्मराजा होता. धर्मराजा, त्या धर्मराजाला द्यूत खेळायचं ज्ञान नव्हतं. द्यूत म्हणजे जुगार, आणि जुगार म्हणजे आत्ताच्या काळात काय म्हणतात त्याला? कुठं चालू होतं आपलं? त्या महाभारतामध्ये धर्मराजा होता. ऐका, आपलं कोण याच्यासाठी सांगते मी. धर्मराजा होता आणि त्या धर्मराजाला द्यूत खेळायचं ज्ञान नव्हतं. पूर्वीच्या काळी त्याला द्यूत म्हणायचे. त्या धर्मराजानं काय केलं, जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या आणि शकुनी मामा भांजे म्हणून त्या कवड्या टाकायचे आणि त्यांचा डाव बसायचा. डाव बसल्याच्या नंतर आपल्यासारखं नव्हतं 10-20 रुपयावर चहान पाण्यावर नाही. डाव चालायचा इस्टेटीवर, प्रॉपर्टीवर, धनावर, संपत्तीवर डाव चालायचा. आणि त्या धर्मराजानं खेळता येत नव्हतं तरी पण अगोदर स्वतःला त्या डावावरती मांडलं. स्वतः डावामध्ये हरला. नंतर भीम बोलवला, नकुल बोलवला, सहदेव बोलवला, सगळेजण बोलवले. सगळेजण त्या डावावरती मांडले. सगळेजण त्या डावामध्ये हरले. नंतर स्वतः जवळचा पैसा मांडला, स्वतः जवळची जमीन मांडली, स्वतः जवळचं सगळं घर त्या डावावरती मांडलं आणि सगळं काही त्या डावामध्ये तो हरला. हरवल्याच्या नंतर धर्मराजा दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना, आता डाव आपल्याला बंद करावा लागेल. दुर्योधनानं विचारलं, का रे दादा, का डाव बंद करायचा? काही नाही म्हणे, माझ्याकडे मांडण्यासाठी काही शिल्लक नाही म्हणून डाव बंद करायचा. नाही नाही म्हणे दादा, अजून तुझ्याकडे एक गोष्ट शिल्लक राहिली. अरे नाही, आता काय शिल्लक राहिलं? भावा, सगळं इस्टेट, प्रॉपर्टी, संपत्ती, जमीन, घरदार सगळं काही मांडलं. आता मांडण्यासाठी काही पण शिल्लक राहिलेलं? दुर्योधनानं सांगितलं, दादा अजून एक गोष्ट शिल्लक राहिली. म्हणजे नाही राहिली, अजून एक गोष्ट शिल्लक राहिली. जी गोष्ट शिल्लक राहिली का, ती तुझी द्रौपदी राहिली. ऐका बरं, त्या सत्यवचनी असणाऱ्या धर्मराजानं द्रौपदीलाही डावावरती मांडलं आणि जे नको घडायला होतं तेच घडलं. द्रौपदीलाही डावामध्ये हरवलं. हरवल्याबरोबर दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, दुःशासना जा, द्रौपदीला दरबारात घेऊन ये. दुःशासन गेला, द्रौपदी मातेला फरफड तोडत दरबारामध्ये आणल्याबरोबर दुर्योधनानं पाहिलं द्रौपदी मातेला आणि दुर्योधनाच्या मुखातून बाहेर शब्द निघाले, अरे दुःशासना, बघतोस काय? ओढ तिची साडी. जुगारामध्ये जिंकलंय रे आपण तिला, डावामध्ये जिंकलंय रे आपण तिला. होती ती आतापर्यंत आपली वहिनी, पण आता झाली ती आपली दासी. ओढ तिची साडी, ओढ तिची साडी. आणि त्या दुःशासनानं द्रौपदी मातेची साडी ओढायला सुरुवात केली. दातामध्ये धरली पण आवरली नाही. ऐका बरं, आपलं कोण? आवरली नाही. लक्षात आलं, माझी लाज ओढली जाते, माझ्या लाजेचं रक्षण करणारं जगात शिल्लक कोणी राहिलेलं नाही. आणि त्याच द्रौपदी मातेनं 2 हात वरती केले आणि जगाच्या मालकाला आवाज दिला, कोठे कुंतलासी द्वारके चला. Love
तारखेच्या राया वेळ कास खया लावीला. ऐका आपलं कोण आहे. द्रौपदी मातेनं देवाला आवाज दिला. देव इतके धावून आले, इतके धावून आले, त्वरा झाला गरुडा टाकेला मागे. देव इतके धावून आले आणि द्रौपदी मातेच्या लाजेचं रक्षण केलं. काय केलं देवानं? दुःशासन साडी उडायचा, देव साडी पुरवायचे. दुःशासन साडी उडायचा, देव साडी पुरवायचे. नुसत्या साड्याच पुरवल्या नाहीत, देव स्वतः साडी वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली मामुली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली मामुली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली मामुली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी गौरवी पांचाली सभे माझी आली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली मामुली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली मामुली. कौरवे पंजाळी सभे माझी आणिली. वस्त्र हरण वस्त्रे कैची झाली माऊली. देव स्वतः साडी झाले. मला सांगायचं, माझं उदाहरण संपलेलं सिद्धांत घ्या. एक लक्षात घ्या. द्रौपदी मातेच्या समोर पाच पती बसलेली होते. एकही कामाला आला. कामाला कोण आलं? आपुला तो एक. देवच आपला आहे आणि त्याच देवाला आपलंसं करायचं म्हणून सांगू. आज या जगामध्ये प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं दुःखी आहे.